कर्नाटकातील रहिवाशी असलेल्या सेंट्रिंग कामगार बेळाप्पा बस्साप्पा सोमंटी यांच्या सानेगुरुजी येथील महापालिकेच्या नवीन भाजी मंडईसमोर असलेल्या घराला आग लागली। या आगीत सोमंटी यांचं शेडवजा घर पूर्णपणे जळून खाक झालं। या आगीत सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय। मूळचे कर्नाटक येथील बेळाप्पा बस्साप्पा सोमंटी हे आपल्या कुटुंबियासमवेत सानेगुरुजी इथल्या नवीन भाजी मंडईसमोर गेल्या 4 वर्षापासून राहतात। बेळाप्पा हे सेंट्रिंग काम करतात, तर त्यांची पत्नी बांधकामावर पाणी मारण्याचं काम करते। आज दुपारी त्यांची 2 मुले शाळेला गेली होती, तर बेळाप्पा आणि त्यांची पत्नी सिद्धय्या हे दोघेही कामानिमित्त बाहेर गेले होते। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांच्या घरातून आगीची लोट येत असल्याचं स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला याची वर्दी दिली। आपल्या घराला आग लागल्याचं समजताच बेळाप्पा आणि त्यांची पत्नी सिद्धय्या घराकडे आली, मात्र भर दुपारी लागलेल्या या आगीने रौद्र रूप धारण केलं होतं। अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र सोमंटी यांचं शेडवजा घर पूर्णपणे जळून खाक झालं। या आगीत सोमंटी कुटुंबियांनी मजुरी करून मिळवलेले 60,000ची रोकड जळून खाक झाली। जळालेल्या नोटा आणि 2 तोळे सोन्याचे दागिने हातात घेऊन सिद्धय्या हिने अक्षरशः हंबरडा फोडला होता। या आगीत रोकड, दागिने, घरातील धान्य, प्रापंचिक साहित्य, कपडे सगळं जळून खाक झालं होतं। जवळपास 4 लाख रुपयांचं नुकसान झालं। टिंबर मार्केट येथील फायर स्टेशनचे संदीप होनाळकर, श्रीधर चाचे, रोहन कोरवी, सुजित कदम, अनिकेत परब, प्रवीण ब्रह्मदंडे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। त्यांनी स्थानिक नागरिकांचीही मदत घेतली। मोलमजुरी करून उभा केलेला संसार आगीत भस्मसात झाल्याने स्थानिक नागरिकांच्यातून हळहळ व्यक्त होत होती।